पिंपल्सचा खरा संबंध कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला? चेहऱ्यावर नाही, पोटात. नमस्कार मंडळी, आज मी तुमच्याशी एका अशा विषयावर बोलणार आहे जो प्रत्येक तरुण तरुणीला आणि अगदी 40 नंतर सुद्धा सतावतो. तो म्हणजे पिंपल्स, मुरूम आणि निस्तेज त्वचा. आपण काय करतो की पिंपल्स आला की लगेच मेडिकलमध्ये जातो आणि फेसवॉश घेतो, महागातली क्रीम लावतो, अँटीबायोटिक्सच्या गोळ्या घेतो. 2-4 दिवस बरं वाटतं आणि पुन्हा तोच त्रास. पैसा जातो, त्रास कायम राहतो. कारण आपण झाडांच्या पानावर औषध फवारतो पण मुळावर मात्र लक्ष देत नाही. आयुर्वेद सांगतो, रोगा सर्व अपि मंदो अग्नी. म्हणजेच सर्व आजारांचे मूळ जो आहे तो आपला मंद झालेला जठराग्नी, म्हणजेच बिघडलेलं पचन. पिंपल्स आणि पोटाचा काय संबंध? पोट साफ नसेल तर आपण जे खातो त्याचे नीट पचन झाले नाही की शरीरात आम तयार होतो आणि आयुर्वेदात आम म्हणजे चिकट विषारी घटक असतात. हा आम रक्तात मिसळतो आणि त्वचेच्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. त्याचेच रूप म्हणजेच पिंपल्स, फोड, खाज. रात्रीचं जड जेवण, रात्री 9 नंतर जर आपली पचनशक्ती मंदावते. अशा वेळी जर नॉनव्हेज, चीज, मैदा, तळलेले पदार्थ, उडीद खाऊन जर आपण झोपलो तर ते नीट पचत नाही आणि सकाळी पोट साफ होत नाही. तोंडाला शिळी चव, डोके जड पडतं, चेहऱ्यावर नवीन पाहुणा म्हणजेच पिंपल्स हजर असतात, उष्णता वाढते, पोटात सतत अपचन, कॉन्स्टिपेशन, हे की नाही, हे राहिलं की शरीरात उष्णता वाढते, पित्त वाढते आणि हे वाढलेली उष्णता त्वचेवर मुरूम आणि पुरळ, लालसरपणा या रूपाने आपल्याला दिसायला लागतं. मग याच्यावर कायमचा उपाय काय आहे? तर फक्त फेसवॉश किंवा गोळ्या हा तात्पुरता उपाय आहे. पण खरा आणि कायमचा जर उपाय असेल तर तो शरीराच्या आतून शुद्धी करणे. रात्रीचा आहार आपण जर हलका ठेवला, सूर्यास्तानंतर जठराग्नी मंद होतो. त्यामुळे रात्री 8च्या आत हलका आणि सूपचा आहार जर आपण घेतला, तसंच मूग डाळ, खिचडी, वरण भात, नॉनव्हेज, दही, पनीर, मिठाई हे रात्री मात्र टाळलंच पाहिजे. 50% जे आहे अन्नाने आणि 25% पाण्याने भरा, 25% रिकामे ठेवा. हा नियम पाळा. पोट साफ ठेवा. रोज सकाळी पोट साफ होणं फार गरजेचं आहे. उत्तम आरोग्याचे पहिलं लक्षण आहे. त्यासाठी रात्री त्रिफळा चूर्ण किंवा पुरेसे पाणी जर आपण घेतलं, फायबरयुक्त आहार घेतला, म्हणजे आपलं पोट साफ होतं. पंचकर्म हा त्याच्यावर एक उपाय आहे. शरीर शुद्धीचा एक राजमार्ग आहे. जेव्हा पोटात, रक्तात आम आणि दोष खूप वाढतात तेव्हा फक्त पथ्याने भागत नाही. तेव्हा गरज असते पंचकर्माची. वमन, विरेचन, बस्ती यासारख्या शरीर शुद्धी क्रियांनी शरीरातली साचलेला जो मळ आहे, विषारी घटक आहे, तो बाहेर म्हणजे काढल्या जातात. त्याने रक्त शुद्ध होतं आणि शुद्ध रक्त झाले की त्वचा आपोआप चमकू लागते. पिंपल्सची मूळ कारणेच नष्ट होतात. शेवटी एकच सांगेन की चेहरा हा आपल्या पोटाचा आरसा आहे आणि पोटाचा कचरा असेल, पोटातच जर कचरा असेल तर चेहरा कसा चमकणार ना? म्हणून फक्त 2000 रुपयांची क्रीम लावण्यापेक्षा आधी 20 रुपयांचा त्रिफळा घेऊन पोट साफ करा. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रात्रीची जी बिर्याणी खाण्यापेक्षा त्वचेच्या आरोग्यासाठी वरण भात खा. औषध, क्रीम, फेसवॉश ही मदत आहे, उपाय नाही. खरा उपाय आहे तो पोटाची काळजी, योग्य आहार, गरज पडल्यास पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी करून घेणे. कारण त्वचा बाहेरून नाही तर ती आतून उजळते. नमस्कार, मी डॉक्टर संदीप जोशी, सिद्धी स्किन अँड वेट लॉस सेंटर.